पाईप मी झाला तक्रार आहे, मी लेखी तक्रार दिले, मी यांना पण सांगते तो आता आपण काढून गेलो की नाही परत तो रस्त्यात टाकतोय. मालक विषय आहे हो, मालक सांगा मालक तेवढाच विषय आहे. नाल्याचा विषय काय माझा पण हिस्सा काढायचा नुसतं करायचं. ए तू इकडे या. तुम्ही जावा. तुम्ही काय चुकीचं केलं काय नाही माझं म्हणणं नसेल तर तुम्ही कसं करा. तुम्ही तसं नाही हे दंगा असं करून तुम्ही हे करायला पाहिजे. करू दे ना मला त्यांचं म्हणणं मांडू ना गरीब माणसं म्हणणं मांडणार त्यांचं 1 लाख रुपये पगार आहे तुमच्या नगरपालिकेचे. म्हणणं मांडू दे ना काम करायचे एक विचार करा आल्यानंतर अधिकाऱ्यांनी समोर एखादी म्हणणं मांडायला पाहिजे. शेवटी मी वकिलाला कोर्ट आहे की नाही तुमच्यावर तुम्ही हळू समतानगर आणि ख्वाजा वस्ती या ठिकाणी नाली सफाईच्या कामकाजाची आज या ठिकाणी पाहणी करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी नाली सफाईचं काम चालू आहे बऱ्याच ठिकाणी असं आढळलेलं आहे की नाल्यांच्यामध्ये पत्रा शेड टाकून अतिक्रमण झालेलं आहे. त्यामुळं नाल्याचा जो नैसर्गिक फ्लो आहे तो प्रॉपर पुढंपर्यंत जात नाही. त्यामुळं संबंधित अतिक्रमण काढून नाल्याचा फ्लो वाढवण्यासंदर्भात सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. आणि ज्या ठिकाणी पावसाचं नैसर्गिक पाणी जाणं आवश्यक आहे अशा ठिकाणी सुद्धा काही कायमस्वरूपी उपाययोजना करता येतात का याची पाहणी या ठिकाणी आज करण्यात आलेली आहे. त्याच्या अनुषंगानं ज्या ठिकाणी नाल्यांची रुंदी कमी झालेली आहे अशा ठिकाणी नॅचरल फ्लो होण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा परमनंट उपाययोजना या ठिकाणी आपण करणार आहोत. प्रभाग समिती क्रमांक 4 मध्ये मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीने नाले सफाईची मागणी करण्यात आलेली होती. बऱ्याच ठिकाणी समतानगर, खाजाबस्ती, वक्कारबाग इत्यादी परिसरांमध्ये पावसाळ्यामध्ये पाण्याचा बॅग होऊन लोकांच्या घरामध्ये पाणी जात आहे. जागोजागी नाल्यांची निमुळते झालेले आहेत आणि जागोजागी नाल्यांना मर्जीनुसार प्लॉटधारकांनी, मिळकतधारकांनी जे प्लॉटिंग करतात बिल्डर व्यावसायिकांनी वळवलेलं आहे. त्यामुळे लोकांचं नुकसान होत आहे. या अनुषंगाने आम्ही महापालिका प्रशासनाकडे मागणी केली होती. त्या अनुषंगाने आज रोजी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अडसोळे साहेब यांनी या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि त्यांनाच आम्ही सर्व परिस्थिती एकंदरीत त्यांनी पाहणी केल्यानंतर या ठिकाणी प्लॉटधारकांनी नाल्यांचा मार्ग नैसर्गिक मार्ग बदली करून त्यांनी आपल्या मर्जीनुसार वळवून या ठिकाणी त्यामध्ये नाले फिरवल्याचे दिसून येत आहे. येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्या संदर्भात लवकरात लवकर महापालिका प्रशासनाकडून त्या ठिकाणी नाल्यांवरचे अतिक्रमण काढण्याची कारवाई लवकरात लवकर करण्याचे आश्वासन त्यांनी या ठिकाणी संबंधित प्रशासनाला आणि विभाग प्रमुखांना दिलेले आहे.